नमस्कार. आज मी आपल्याला दोडक्याच्या भाजीची साधी सिंपल अशी पण खायलाही तितकीच स्वादिष्ट अशी ही भाजीची रेसिपी दाखवणार आहे. दोडका म्हटलं की बरेच जण नाक मुरडतात. अशावेळी तुम्ही ही भाजी एकदा नक्की करून पहा. सर्वांना आवडेल अशा ह्या पद्धतीचीच आणि करायलाही सोपी अशी ही भाजी आहे. भाजीला सुरुवात करण्याआधी माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा. चला तर मग आता आपण सुरुवात करू. या ठिकाणी मी पाव किलो दोडका घेतलेला आहे आणि कढई घेऊन कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेत आहे. तेल तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता तेल थोडं गरम झालं की याच्यामध्ये मी पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे आणि थोडासा हिंग घालून घेत आहे. यानंतर मी एक 10 ते 15 लसूण पाकळ्या व कोथिंबीरीचे देठ 2 चमचे असं दोन्ही मिळून मी एकत्र असं ठेचून घेतलेलं आहे. ते या ठिकाणी मी या फोडणीमध्ये घालून घेतले आहे. आता आपल्याला ही लसूण छान वास येईपर्यंत परतून घ्यायची आहे. या फोडणीला अगदी छान असा वास आला पाहिजे. हे पहा, आता रंगही छान असा बदलत आला आहे आणि आपल्या फोडणीचा वासही छान अगदी सुटला आहे. आता याच्यामध्ये मी पाव चमचा हळद घातली आहे. आता ही हळद ही या तेलामध्ये एक अर्धा मिनिट आपण परतून घेऊ. ही थोडी परतल्यानंतर याच्यामध्ये आपण हा चिरलेला दोडका घालून घेऊ. आपल्याला हा दोडका आता छान असा या फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. यानंतर मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आहे. हे मिठामुळं याला पाणी सुटायला मदत होते. दोडक्यामध्ये पाण्याचं प्रमाण तसं जास्तच राहतं आणि तुमच्याही लक्षात येत असेल की उन्हाळ्या भाज्यांच्यापेक्षा पावसाळी भाज्यामध्ये पाण्याचं प्रमाण थोडं जास्त राहतं आणि ह्याच पाण्यामध्ये आपल्याला हा दोडका आता शिजवून घ्यायचा आहे. याच्यासाठी वरून पाणी घालायची आपल्याला आवश्यकताच राहत नाही. असं हे छान मिक्स केल्यानंतर तुम्ही पाहू शकता दोडका आपला मऊही होत आहे आणि पाणीही छान सुटलं आहे. हे छान असं आता व्यवस्थित असं हलवून घेऊ. जशी जशी वाफ लागत जाईल तसं तसं पाणीही सुटतं, आणखीन दोडका मऊही होत राहतो. हे असं छान असं मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये मी एक 1.5 चमचा आपलं घरगुती लाल तिखट घालून घेत आहे. हे तिखट आता छान असं मिक्स करून घेऊ. या ठिकाणी तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. हे पहा, आता हे जे पाणी सुटलं आहे या पाण्यामध्येच आपल्याला हा दोडका आता शिजवून घ्यायचा आहे. आता मी वरून थोडीशी कोथिंबीर घातली आहे आणि याच्यावरती झाकण ठेवून हा दोडका आता मी छान असा शिजवून घेणार आहे. या ठिकाणी गॅसची फ्लेम लो ठेवून अगदी मंद आचेवरती हा दोडका आपल्याला छान असा शिजवून घ्यायचा आहे. एक 10 मिनिटासाठी मी याच्यावरती झाकण ठेवून घेत आहे व याला छान असं वाफ आणून घेणार आहे. एक 10 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता अजून याच्यामध्ये पाणीही भरपूर आहे, आणखीन दोडकाही आपला असा पूर्ण असा शिजलेला नाही. याच्यासाठी मी आणखीन झाकण ठेवून एक 10 मिनिटं याला छान अशी वाफ आणून घेणार आहे. 10 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता भाजी आपली छान दिसत आहे. आपण एकदा चेक करून घेऊ की भाजी शिजली आहे का ते पाहून घेऊ. हे पहा, छान असा दोडका सहज मोडला जात आहे. दोडका छान शिजला आहे. आता आपल्याला हे थोडंसं अजून एक किंचित असं पाणी दिसत आहे, ते आपल्याला पूर्ण काढून दोडका असा मोकळा करून घ्यायचा आहे. याच्यासाठी आपल्याला हे अगदी छान असं 1-2 मिनटं परतून घ्यायचं, जेणेकरून ह्याच्यात जे एक्स्ट्राचं थोडंफार पाणी असेल तेही निघून जाईल आणि दोडका थोडा कोरडा होईल. अगदी याला तेल सुटलं पाहिजे इतपत आपल्याला हे असं हलवून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे. हे पहा, छान असं तेल सुटलं आहे इतपत आपल्याला छान असा हलवून घ्यायचं आहे. यानंतर याच्यामध्ये मी एक 4 चमचे शेंगदाण्याचा कूट घालून घेत आहे. या ठिकाणी शेंगदाणे भाजून मी मिक्सरला याची चांगली पूड करून घेतलेली आहे. 2 मिनिटासाठी हा शेंगदाण्याचा कूट आपण छान असा परतून घेऊ. ही भाजी खायला खूप छान लागते. भाकरीसोबत तर अप्रतिम लागते आणि याच्यासोबत जर गोड दही असेल तर खूपच छान लागते. तुम्ही ही भाजी डब्यासाठीही देऊ शकता.
आता आपण शेंगदाण्याचा कूट घातला आहे, याच्यासाठी मी याच्यावरती झाकण ठेवून अगदी 2 मिनिटाची याला फक्त एक वाफ काढून घेणार आहे। 2 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता वाफ छान आली आहे आणि आपली भाजी आता तयार झाली आहे। तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। माझ्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आपल्या माणसांसोबत हा व्हिडिओ शेअर करा, बेल आयकॉनला क्लिक करा व माझ्या ह्या नवीन परिवाराचा भाग व्हा। धन्यवाद।